माय डिफरंट मूड म्हणूनच ही रेसिपी. तुम्ही काकडीचे थालीपीठ ऐकलं, पण काकडीचा पराठा ऐकलं होतं का? किंवा बघितला होता का? तर मग आज बघाच. एकदम इतका मऊसूत पराठा, खूप सुंदर. आणि आता कैरी बाजारात मिळते, त्यामुळे मेथांबा खूप सुंदर. तुम्ही बनवता की नाही मेथांबा? नाहीतर उद्या बघू शकता तुम्ही, मी मेथांब्याची रेसिपी टाकेल. मेन म्हणजे या पराठ्यासोबत आपल्या शरीरात कितीतरी घटक पौष्टिक असे जातात, म्हणून आपण याला पौष्टिक पराठासुद्धा म्हणूया. कसा केला तो बघताच आहात. आज जरा पोटभर जेवण झालं आहे, कारण खूपच आवडलेत पराठे, मऊ मऊ आणि खूपच सुंदर. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही पण नक्कीच बनवा. स्टफिंगचा पराठा माहिती होता, पण हा मी सहज म्हणून बनवला आणि खूप आवडला. तुम्हालासुद्धा आवडणार.